ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಜಗಜ್ಯೋತಿ ಕ್ರಾಂತಿಯೋಗಿ ವಿಶ್ವಗುರು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು, ವಿಶ್ವಜ್ಯೋತಿ ವೀರ ವೈರಾಗ್ಯ ನಿಧಿ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿರವರನ್ನು, ಸಕಲ ಶಿವ ಶರಣರನ್ನು ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನೆನೆಯುತ್ತಾ ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ, ವಿಶ್ವದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಬಸವ ಅಭಿಮಾನಿಗಳೆಲ್ಲರಿಗೂ ಬಸವ ಭೂಮಿ ವಿಶ್ವದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಕೇಂದ್ರ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಲಿಂದ ಶರಣು. ಇವಾಗ ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಆತ್ಮಬಲವನ್ನು ಪಡೆಯುವ ಸಲುವಾಗಿ ಸುಖ ಬಂದರೆ ಪುಣ್ಯದ ಫಲವೆಂದು ಎನ್ನೇನು, ದುಃಖ ಬಂದರೆ ಪಾಪದ ಫಲವೆಂದು ಹೇಳಲಾರೆನು. ನೀ ಮಾಡಿದೊಡೆ ಆಯಿತು ಎಂದು ಎನ್ನೇನು, ಕರ್ಮಕ್ಕೆ ಕರ್ತೃವಿನ ಕಡೆಯಿಂದ ಎಂದು ಎನ್ನೇನು. ಉದಾಸೀನವ ಮಾಡಿ ಶರಣೆನ್ನೇನು. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ನೀ ಮಾಡಿದ ಈ ಪರಿ ಇರಲಿ, ಸಂಸಾರದ ಸವಿಯನ್ನೇ ಬಳಸುವೆನು, ಸಂಸಾರದ ಸವಿಯನ್ನೇ ಬಳಸುವೆನು. महात्मा बसवण्णा जी का छोटा सा वचन इतना हिम्मत देता है इंसान को, क्योंकि हम मनोवादी स्थापित देश के अंदर है ना, 33 करोड़ बना के रख दिया ना मानव निर्मित दैव, इसकी वजह से देश गुलाम हो गए. ये गुलामगिरी हजारों सालों से चलता है. इस गुलामगिरी का देखकर महात्मा बसवण्णा जी दुनिया का फर्स्ट अनुभव मंडप स्थापना करके ये कचरा जो है ना, झूठे कचरे के निकाल के फेंकने के वास्ते इतना हिम्मत का वचन लिखा है. ये इंसान को सुख दुख जो भी आंदे वो आने दो बोलते हैं महात्मा बसवण्णा. और भगवान के नाम पर नहीं डालूंगा मैं, क्योंकि इसका जिम्मेदार हम लोग होते हैं. जो भी दुख हो या सुख हो पाने के लिए उसका जिम्मेदार इंसान ही होता है. कोई सृष्टि का मालिक तुम लोगों को नहीं लगाया, झगड़ा नहीं लगाया. इसीलिए जैसा कि हम घर में पकाए सो खाना सब थोड़ा थोड़ा खाते हैं ना, ऐसा ये जो भी मुसीबत जो भी आता है इंसान को, दुख के सुख के, वो सब स्वीकार कर लेकर मैं आगे के अच्छे रास्ते को जाऊंगा और इससे मैं सामना करूंगा, ऐसा बोलते हैं इस वचन के अंदर. और एक महात्मा बसवण्णा जी का वचन, पुण्य पापಗಳು ಎಂಬುವವು ತಮ್ಮಿಷ್ಟ ಕಂಡಿರೆ, ಪುಣ್ಯ ಪಾಪಗಳು ಎಂಬುವವು ತಮ್ಮಿಷ್ಟ ಕಂಡಿರೆ, ಅಯ್ಯ ಎಂದರೆ ಸ್ವರ್ಗ, ಎಲವೋ ಎಂದರೆ ನರಕ, ದೇವ ಭಕ್ತ ಜಯ ಜಿಯ ಎಂಬ ಈ ನುಡಿಯ ಒಳಗೆ, ದೇವ ಭಕ್ತ ಜಯ ಜಿಯ ಎಂಬ ಈ ನುಡಿಯ ಒಳಗೆ ಕೈಲಾಸವಿದ್ದುದು ಕಾಣಿರಣ್ಣ. क्या बोले अभी महात्मा बसवण्णा जी इस वचन के अंदर कहते हैं, पुण्य और पाप ये कमाने के अपना जबान पर है बोलते हैं. और देश भर चल रहा ना,
होराटा चल रहा ना, क्यों चल रहा? स्वर्ग और नरक को दिखाने को जाते हम लोग। कहाँ है स्वर्ग और नरक? अब खुद मालूम पड़ लो। हर गांव में, हर सिटी में जो चल रहा है ना होराटा, हमारे जो मूल निवासियों का। इसीलिए इंसान गलती को सुधार लेने के रास्ते में बार बार बोलता हूँ, महात्मा बसवण्णा स्थापित दुनिया का फर्स्ट पार्लियामेंट, लिंगा आयत धर्म बोलते इसको, ये लिंगा आयत धर्म। जिस दिन देश के सभी लोग 12वीं शताब्दी में सभी लोग जो स्वीकार करे थे ना, 3 वर्ग को छोड़कर, पंडी मंचन्ना वर्गों को छोड़कर 97% लोग छाती पर स्टलिंग बांधकर विभूति लगाए थे ना, रुद्राक्ष। जिस दिन ऐसे सभी लोग बन गए ना, उस दिन ये मनुवादी भीख मांगने का, उनको भीख भी नहीं देगा, कोई भी भीख भी नहीं देगा। लेकिन लोग समझना चाहिए, भगवान 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 के बारे में कितना मानसिक बीमारी फैलाई दे देश के अंदर। अब मैं देखो कितना निश्चिंत हूँ, 26 साल हो गए, कुछ नहीं, अंदर 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 मेरे से कुछ गलती हो गई तो मैं जब का जब जिसके साथ गलती करते उनको माफ़ करो बोलेंगे हम, बस किस्सा ख़त्म। पुलिस स्टेशन को जाने की ज़रूरत नहीं, कोर्ट को जाने की ज़रूरत नहीं, जेल को जाने की ज़रूरत नहीं। फिर बाद में आपस में मिलजुल कर जीने को प्रेम से जियो, आता ना। ये मनुवादियों को हम अपने गलती करने का, वो भगवान उसके नाम पे मांग लिए, वहाँ मांगे यहाँ मांगे, उनका जेब भरने जा रहा है, उन्हें ऊपर उठा जा रहा है, और हम गरीब बनते जा रहे हैं और मानसिक बीमारी होते जा रहा है। ये जब तक नहीं छोड़ेंगे लोग, तब तक सब गुलामगिरी में है तुम सब लोग। इस गुलामगिरी से बाहर आने के लिए वचन का किताब पढ़ो और शरणों का बातों को मानो, और दूसरा कुछ क्या भी करने का जरूरत नहीं, सिर्फ नॉलेज। ನಿಮ್ಮ ಅರಿವೇ ನಿಮಗೆ ಗುರು, ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ, ಈ ದೇಹವೇ ದೇವಸ್ಥಾನ. ಇದೇ ಸತ್ಯ, ಅಂತಿಮ ಸತ್ಯ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ, ಬಹಳ ಸರಳವಾಗಿದೆ. ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದಂತೆ ಇನ್ನೊಂದು ವಚನ ಹೇಳಿ ಮುಗಿಸೋಣ. ಕಳಬೇಡ, ಕೊಲ್ಲಬೇಡ, ಹುಸಿಯೇ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ಮುನಿಯಬೇಡ, ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಇದಿರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ. ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನನ್ನ ಒಲಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಪರಿ. ಈ ವಚನ ಅಗರ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಫಾಲೋ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಪಾಪ ಮಾಡಿ ಮುಳುಗಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಗುಡಿ ಗುಂಡಾರಗಳೇ ಸುತ್ತು ಹಾಕುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಆ ಪೂಜೆ ಈ ಪೂಜೆ ಮನುವಾದಿಗಳೇನು ತಲೆಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ಯಾರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಸ, ಅವೆಲ್ಲ ಏನೋ ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಎಂದು ಈ ಗಟ್ಟಿತನದ ಬಸವಣ್ಣನವರ 2 ವಚನಗಳೊಂದಿಗೆ ನಾನು ಅವರ ವಚನಗಳ ವಿಚಾರ ಪ್ರಕಾರ ಹೇಳುತ್ತಾ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸರಿ ಅನಿಸಿದರೆ ಆತ್ಮ ಅವಲೋಕನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ. ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತರುವುದು ಸರಳವಿದೆ. ನೀವು ಯಾವುದೇ ಕಾಯಕ ಮಾಡಿರಿ, ಆ ಕಾಯಕದ ಫಲ ನಿಮಗೆ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗುತ್ತದೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರದ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ, ಅದರ ಲಾಭ ಪಡೀರಿ. ಅದಕ್ಕೇನು ಶರಣರು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನ ಭೂಮಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ವಿಚಾರಗಳು ಸರಿ ಎನಿಸಿದರೆ 145 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರ ಮನ ಮತ್ತು ಮನೆಗಳಿಗೆ ತಲುಪುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇಶಭಕ್ತರಾಗುತ್ತೇವೆ, ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರಾಗುತ್ತೇವೆ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ಕೊನೆಯದಾಗಿ
ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲರೂ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸುವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಬಸವ ಭೂಮಿಯಿಂದ ಬಾಗಿದ ತಲೆ ಮುಗಿದ ಕೈಯಿಂದ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಶರಣುಗಳು.